आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तेलंगणाच्या ययाद्री भुवनगिरी जिल्ह्यामध्ये आज लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। जीर्णोद्धार करण्यासाठी हे मंदिर कोरोना काळाच्या आधी बंद करण्यात आलं होतं। कोरोना काळामध्ये काम पूर्ण झालं, मात्र त्याचं उद्घाटन करता येत नव्हतं। अखेर 2 वर्षांनंतर खुद्द मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज यज्ञ केला। तब्बल 3000 जणांनी या यज्ञामध्ये सहभाग घेतला होता। तब्बल 100 एकर जागेवर 1048 यज्ञ कुंडांमध्ये हा विधी पार पडला। सर्वात विशेष बाब म्हणजे या जीर्णोद्धारासाठी तब्बल 1800 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। आपण पाहतोय तेलंगणाच्या ययाद्री भुवनगिरी जिल्ह्यामध्ये आज लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। जीर्णोद्धार करण्यासाठी हे मंदिर कोरोना काळामध्ये आधी बंद करण्यात आलं होतं। कोरोना काळामध्ये त्याचं काम पूर्ण झालं, मात्र उद्घाटन झालं नव्हतं। अखेर 2 वर्षांनंतर खुद्द मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज यज्ञ केला आणि त्याचा जीर्णोद्धार केलाय। केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं महावितरणचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाविरोधात महावितरणच्या अनेक संघटनांनी संप पुकारलाय। तर या संपकरांना राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी विनंती केलेली आहे। ज्या संघटना संपामध्ये उतरलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चेतून तोडगा काढू असं ते म्हणालेले आहेत। तर त्यांनी तातडीची बैठक सुद्धा बोलावली आहे। उद्या ते याविषयी बैठक घेणार आहेत। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। अशा या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आपण राज्याला वेठीस धरू नये आणि हा संप मागे घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली। आणि उद्या फिजिकल बैठक लंच नंतर मी माझ्या कार्यालयात मुंबईला बोलावलेली आहे। त्यांनी मला सकारात्मक सांगितलं की आम्ही थोड्या वेळामध्ये सर्व संघटना आपापसात चर्चा करून आपल्याला कळवतो आणि मला संपूर्ण खात्री आहे की सर्व संघटना यावर सकारात्मक विचार करतील। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। पुणे नगर महामार्गावर कोंढापुरी कासारी फाट्याजवळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। कासारी फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। यावेळी कारचा टायर फुटला, तरी सुद्धा चालकानं घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी अपघातग्रस्त कार ही 6 किलोमीटर पर्यंत पळवल्याची घटना घडली आहे। या दरम्यान नगर पुणे महामार्गावर कारच्या चाकाच्या ठिणग्या उडत होत्या। ड्युटीवर असलेल्या स्टेशन मास्टरचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। मुसाफिर सिंह असं त्यांचं नाव आहे। कामाच्या ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं प्राथमिक वृत्त आहे। सिंह यांना हार्ट अटॅक आला तेव्हा स्थानकावर अन्य कुणीही कर्मचारी नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं बराच वेळ कुणाला माहीतच नव्हतं। आग्राजवळच्या राजामंडी रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला अचानक चक्कर येते आणि नेमकी तेव्हाच तिथून एक मालगाडी जात असल्यामुळे दुर्दैवानं रुळावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। रिंगल कुमार सिंह असं कॉन्स्टेबलचं नाव आहे। शनिवारी रात्री ते राजामंडी रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असताना हा अपघात झाला। नागपुरामध्ये स्कूल बसच्या महिला कंडक्टरची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीतील उप्पलवाडी भागामध्ये हा प्रकार घडलाय। दिबा जुगल दास असा 41 वर्षीय हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। गळा दाबून हत्या केल्यावर हातपाय बांधून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून फेकण्यात आला होता। शेततळ्यात पडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरामध्ये घडलेली आहे। 4 वर्षांचा कुणाल गायकवाड आणि 7 वर्षांचा गौरव गायकवाड हे सख्खे भाऊ होते। गौरवने आरडाओरडा केला, मात्र कुणीही नसल्यामुळे त्यानं गौरवला वाचवण्यासाठी तो स्वतः तळ्यामध्ये उतरला, मात्र तळ्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवाने या दोघाही भावंडांचा बुडून मृत्यू झाला।
पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागातील करवाले डॅममध्ये एका 29 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला। प्रवीण पाटील असं या तरुणाचं नाव आहे। तो 5 मित्रांसोबत अंघोळ करण्यासाठी तिथे गेला होता। पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला। औरंगाबाद पुणे महामार्गावरील गरवारे कंपनी समोर मध्यरात्री ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये मालवाहू ट्रकचे अक्षरशः 2 तुकडे झाले। मालवाहू ट्रकनं रस्त्याच्या वेगाने जात असताना दुभाजकाच्या खांबाला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आणि या ट्रकचे 2 तुकडे झाले। या अपघातामध्ये चालक जखमी झालाय। गोंदियामध्ये तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसला इथल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गल्लाटोला इथे ही घटना घडलेली आहे। नील चौरागडे असं या मृत तरुणाचं नाव आहे। नील हा आपल्या मित्रांसोबत नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला असता ही घटना घडली आहे। सांगलीच्या आपटा पोलीस चौकी रस्त्यावरील एटीएम फोडणाऱ्या चेतन जाधव आणि वैभव पाटील या दोघांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। मध्यरात्री 3च्या सुमाराला हे तिघे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असता त्यामध्ये त्यांना यश आलं नाही। यातला एक जण हा अल्पवयीन आहे। महाडच्या MIDC परिसरामध्ये एका अज्ञातानं वृद्ध महिलेला लुटल्याची घटना घडलेली आहे। यावेळी वृद्धेच्या अंगावरचे 60,000 किमतीचे सोन्याचे दागिने या अज्ञातानं चोरले आहेत। या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कोल्हापुरात मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रवाशाजवळच्या 25 तोळे सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। पोलिसांच्या पत्नीजवळच्या सोन्याची चोरी करण्यात आलेली आहे। गायत्री भाट या यात्रेनिमित्त मुंबईहून गावाकडे आल्या होत्या। यावेळी ही घटना घडलेली आहे। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। जनावरांची चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 2 जणांना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे। हे दोघेही हरियाणातल्या राजामधले आहेत। या दोघांनी औरंगाबादच्या 11 ठिकाणाहून जनावरं चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। जालन्यातील तीर्थपुरीमध्ये 2 घरांवर दरोडा टाकण्यात आलेला आहे। यावेळी दरोडेखोरांनी 2,87,000 रुपयांच्या रोकडेसह 6 तोळं सोनं सुद्धा चोरलेलं आहे। एकूण 5,87,000 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला आहे। भंडाऱ्यातल्या चपराड इथं लग्नाचा आमिष दाखवून 18 वर्षीय मुलानं 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। यामध्ये ती गर्भवती झालेली आहे। या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यामध्ये अंकुश हजारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीनं अल्पवयीन पीडितेला लग्नाचा आमिष दाखवत 5 महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते। उल्हासनगरमध्ये 19 वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे। शफीउल्ला शाह असं या युवकाचं नाव आहे। शफीउल्लाचं भंगाराचं दुकान होतं। दुकानामध्ये काम करताना तो लोखंडी खुर्चीवर बसला असताना त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सफाळे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या दुचाकी स्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईला सुरुवात केली। याशिवाय मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर बसायला भाजी आणि फळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे। नाशकातील निळवडी पाडे गावामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। संदीप भुसाळ असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे। गळफास घेऊन संदीपनं आपलं आयुष्य संपवलेलं आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक ऑडिओ क्लिप तयार केली आणि यामध्ये आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं त्यांनी म्हटलंय। गोंदिया शहरामध्ये 19 वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीनं वार करून हत्या करण्यात आलेली आहे। रोहित डोंगरे असं मृत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मृत तरुण हा सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं समोर आलंय। नवी मुंबईमध्ये एका हवालदाराविरोधात महिला पोलिसांना विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। हवालदार रिक्षा चालकाशी वाद घालत असताना तक्रारदार महिला शिपाई तो वाद सोडवायला गेली होती। त्यावेळी हवालदारांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत अश्लील हावभाव केल्यामुळे विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय।
सेलूमध्ये पती पत्नीनं आत्महत्या केलेली आहे। सकाळी दोघेही खोलीच्या बाहेर न आल्यामुळे घरातल्यांनी कडी वाजवली, मात्र दरवाजा उघडला गेला नाही। त्यानंतर कुटुंबियांनी दरवाजा तोडला तेव्हा या दाम्पत्याचा मृतदेह पलंगावर आढळून आला। पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहे। टेम्पो चालकानं पीडित मुलीला लॉजवर नेत अत्याचार केले। शिवाय याबाबत कुणालाही काही सांगितलं तर तुला बघून घेईन अशी धमकीही या आरोपीनं दिली होती। दरम्यान पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। उल्हासनगरमध्ये घरामध्ये खिडकीजवळ चार्जिंगला लावलेले मोबाईल्स 2 चोरट्यांनी चोरलेले आहेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। दरम्यान या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकमध्ये वन विभागानं मादी बिबट्याची भेट तिच्या बछड्यांसोबत करून दिलेली आहे। दिंडोरीच्या मोहाडी परिसरामध्ये ऊसाच्या शेतामध्ये बछड्याला सोडून पळ काढलेल्या मादी बिबट्याचे आणि बछड्यांचे वन विभागानं अखेर भेट घडवून दिली आहे। ही भेट घडवून आणण्यासाठी वन विभागानं त्याच ठिकाणी एका टोपलीमध्ये या बछड्यांना ठेवलं होतं। मादी बिबट्या आणि बछड्यांच्या भेटीची भावनिक दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। मुंबईच्या दादर परिसरामध्ये ड्रेनेजमध्ये गाय अडकली होती आणि या गायीला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न केले। अखेर 2.5 तासांनी या प्रयत्नांना यश आलंय। राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी कोरोनावरून अजब दावा केलेला आहे। जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार वाढतो तेव्हा अशी महामारी तुफानासारखी येत असते असं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केले। तो तर कयामतचा एक भाग होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील खंडाळा इथं आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिस्त आणि वक्तशीरपणासाठी ओळखले जातात आणि याचाच प्रत्यय आज रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आलेला आहे। सकाळी 8 वाजताच अजितदादांनी बैठक लावली होती। त्यामध्ये अजितदादांनी चक्क अधिकाऱ्यांची हजेरी घेतली। जे अधिकारी हजर झाले नाहीत त्यातल्या काहींना त्यांनी मंचावरूनच फोन करून झापलं। विधानसभेच्या कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील हे प्रचारामध्ये उतरलेले आहेत। सत्यजित कदमांसाठी आज चंद्रकांत पाटलांनी रंकाळा तलाव परिसरामध्ये नागरिकांसोबत संवाद साधला। पाटलांनी स्वतः मॉर्निंग वॉक करत नंतर चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये भाग घेतला। वाढत्या इंधन दराविरोधात आज राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये तिरडी आंदोलन केलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर चक्क तिरडीवर ठेवलं होतं। गेल्या काही दिवसांपासून गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये सातत्यानं वाढ होते। युक्रेन युद्धामुळे जगभरामध्ये कच्च्या तेलाचे दर हे वाढलेत। आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। बुलढाण्यातील स्थानिक जयसंभ या चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याची टीका यावेळी करण्यात आली। शेगावात ओबीसींच्या सामाजिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हार्दिक पटेल तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत। ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी पश्चिम विदर्भातील ओबीसींचा सामाजिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे।